Welcome students in Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn remaining part of the unit 1.6 in a class of their own. Now open your books and see page number 34. Today we are going to learn language study, common noun. Types of nouns. We have seen earlier that a noun is a word that is used to name a person, an animal, a place, a thing, an idea, etc. The names given to particular persons, animals, places, etc. are known as proper nouns, and the rest are common nouns. Common nouns here: girl, boy, city, mountain, table, river, book, building, ruler, table, etc. Common noun in Marathi you may call it samanya naam. Common nouns can be classified in one more way. कॉमन नाउन्सची आणखी एका प्रकारे विभागणी होते. मूर्त किंवा ज्याला आपण कॉन्क्रीट असं म्हणतो, कॉन्क्रीट नाउन्स म्हणजे मूर्त नाम, अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे अमूर्त नाम. नाव हिअर concrete nouns stand for things that you can actually touch or see. कॉन्क्रीट नामे आपण प्रत्यक्ष पाहतो किंवा स्पर्श करू शकतो अशा वस्तूंकरिता वापरतात. फॉर एक्झाम्पल स्कूल, होम, कार्ड्स, बटरफ्लाईज, चाइल्ड, एक्सेट्रा. Abstract nouns. Abstract nouns stands for ideas, qualities, feelings, actions, etc. Abstract नामे कल्पना, गुणविशेष, भावना, कृती इत्यादी दर्शवण्याकरता वापरतात. फॉर एक्झाम्पल लाईफ, टाइम, युनिटी, प्रोग्रेस, happiness, childhood, moment, mathematics. Like that way, we classified common nouns as a concrete noun and abstract noun. Now see a paragraph here. Can you spot at least 3 abstract nouns in the following paragraphs? ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? आताच आपण शिकलो अमूर्त नामे. आता दिलेला जो पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफमध्ये आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स शोधायचे आहेत. कॅन यू स्पॉट ॲट लीस्ट 3 ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स इन द फॉलोइंग पॅरेग्राफ? फर्स्ट ऑफ ऑल लिसन द पॅरेग्राफ. वी पुट द प्लान ऑफ ॲक्शन इन मोशन इमिजिएटली. वी डिड धिस विदाउट लेटिंग any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. आता या पॅरेग्राफमध्ये आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन शोधायचे आहेत. नाव सी अ स्लाइड. ॲड दी अंडरलाइन वर्ड इन रेड कलर. लाल रंगामध्ये अंडरलाइन केलेले शब्द बघा की जी ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत म्हणजे अमूर्त नामे आहेत. ॲक्शन, मोशन, सिक्रेट, गुड, चेंज, वीक. दीज आर द ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. नाव you know that plural forms of nouns have yes, es or is at the end.
जेव्हा आपल्याला कॉमन नाउन्सची अनेक वचनी रूपे, ज्याला आपण प्लुरल्स असं म्हणतो, म्हणजे अनेक वचन, तर अशा कॉमन नाउन्सच्या शेवटी यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय लागतो. हे आपल्याला माहीत आहे. परंतु काही नावांची अनेक वचनं वेगळ्याच प्रकारे होतात, ज्यांना यस, ईएस किंवा आयएस हे शेवटी लागत नाही, वेगळ्याच प्रकारे ते होतात. त्यांना अनियमित अनेक वचने किंवा इर्रेग्युलर प्लुरल्स असं देखील म्हणतात. नाव यू नो दॅट प्लुरल्स फॉर्म्स ऑफ नाउन्स हॅव yes, es or ies at the end, but the plurals of some nouns are formed differently. They are called irregular plurals. कॉमन नाउन्सची अनेक वचनी रूपं जी आहेत किंवा ज्यांचं प्लुरल्स किंवा अनेक वचन जे आहे ते कोणकोणते शब्द लावून होतात? यस किंवा ईएस किंवा आयएस लावून होतात. पण या ठिकाणी काही नामं अशी आहेत की ज्यांना यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय लावून अनेक वचन होत नाही, ते वेगळ्याच पद्धतीने होतात. आणि अशा सगळ्या नामांना आपण इर्रेग्युलर प्लुरल्स किंवा अनियमित अनेक वचनं असं म्हणूया. फॉर एक्झाम्पल, बघा आता काही कॉमन नाउन दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला प्लुरल्स करायचे आहेत, म्हणजे अनेक वचन करायचे आहेत. चाइल्ड, चिल्ड्रेन. आता या ठिकाणी बघा यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय लागलेला आहे का? नाही, वेगळ्याच पद्धतीने त्याचं अनेक वचन झालेलं आहे प्रत्यय लावून. मॅन, मेन. वुमन, वुमेन. माऊस, माईस. फूट, फीट. लीफ, लीव्स. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या कॉमन नाउन्सचं अनेक वचन हे वेगळ्या पद्धतीने होत आहे, म्हणून वी कॉल्ड इट इर्रेग्युलर प्लुरल्स. नाव कलेक्ट एक्झाम्पल्स ऑफ रेग्युलर अँड इर्रेग्युलर प्लुरल्स, ॲट लिस्ट 20 इच फॉर होमवर्क. तुम्हाला होमवर्कसाठी 20 रेग्युलर आणि इर्रेग्युलर प्लुरल्स असे लिहायचे आहेत. नाव हिअर वी स्टॉप. लेटर ऑन विल डिस्कस अनदर टॉपिक.